तुम्ही मटण खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण तुमच्या शरीराची कसा खेळ खेळला जातो ह्यावरती आपण आज चर्चा करणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आता व्हिडिओ कट करून पाहू नका, नाहीतर तुम्हाला मी सांगितलेली माहिती समजणार नाही व्यवस्थितपणे. त्यासाठी व्हिडिओ हा पूर्णपणे पहा. जसं की मित्रांनो, तुम्ही ज्या दुकानातून मटण खरेदी करता ते बोकड कुठून खरेदी करतात? तर जसं की घरगुती शेतकऱ्यापासून एकतर खरेदी करतात, नसेल तर बाजारातून खरेदी करतात. आता बाजारात शेतकऱ्यापासून पण खरेदी करू शकतात किंवा व्यापाऱ्यापासून पण खरेदी करू शकतात. आता बाजारामध्ये काय होतं की चांगला वाईट माल येत असतोय. आता चांगला वाईट म्हणजे कसा? तर जसं की आजारी प्राणी बाजारात येत असतात. जसं की जास्त वय झालेलं प्राणी बाजारामध्ये येतात आणि जास्त करून व्यापाऱ्यांची त्याच्यावर नजर असते मित्रांनो. आता कशासाठी नजर असते? तर जे आजारी प्राणी आहेत, ज्यांचं वय जास्त झालेलं प्राणी आहेत, तर त्यांचं अगदी कमी दरामध्ये विक्री होत असते. जसं की अगदी 1000-1500 पासून ते 3,000-3,500 पर्यंत त्याची विक्री होत असते आणि अशा प्राण्यावरती व्यापाऱ्यांची नजर असते. आणि असं प्राणी खरेदी करून ते तुम्हाला कटई करून विकले जातात अर्धा किलो, किलो, आणि तुम्ही ते आवडीनं आणून पण खाता मित्रांनो. बरोबर. जसं की काय होतं की आता आजारी प्राणी, तर आजारी प्राणी शेतकऱ्यापाशी आजारी पडल्यानंतर शेतकरी डायरेक्ट विकतो का हो? तर डायरेक्ट विकत नाही मित्रांनो. त्याला सपोर्टिव्ह त्या आजारावरचं ट्रीटमेंट केलं जातं आणि त्या आजाराचं ट्रीटमेंटला जर तो प्राणी जर साथ देणं असा झाला तर त्याची विक्री केली जाते बरोबर बाजारामध्ये. आणि ते कोण खरेदी करतं? तर एक हॉटेलवाले, नाहीतर जसं की व्यापारी कटिंगवाले असतात ते खरेदी करतात मित्रांनो. जसं की आता त्याचं साईड इफेक्ट काय असतात की जे पण वेटनरी जे जनावराच्या डॉक्टरांनी त्याच्यावर इलाज केलेला असतो या, तर त्याचं इलाज म्हणजे ते औषधं असतात ते 50 mg 100 mg असे हायर पॉवरची औषधं असतात मित्रांनो. आणि त्या औषधाचा वापर केला जातो, जसं की सलाईन म्हणा, इंजेक्शन म्हणा, गोळ्या म्हणा, अशा भरपूर प्रमाणात. कारण का त्याला फरक पडत नसतो, त्यासाठी जास्त प्रमाणात त्याला औषधं दिलेले असतात. कारण का फरक पडला तर पडला, नाही पडला तर विक्री करायची म्हणून बरोबर. तर अशा प्राण्यांचं काय होतं की मग समजा आता आदल्या दिवशी ट्रीटमेंट केलं, जर एका दिवसात नाही फरक पडला तर त्याला दुसऱ्या दिवशी विकलं जातं. म्हणजे आधी 5-6 दिवस तर त्याच्यावर ट्रीटमेंट व्यवस्थितपणे केलं जातं. जर फरक पडेना असं झालं तर त्याला विक्री करण्यासाठी येते. आता मित्रांनो, रिॲलिटीमध्ये काय असते की जे पण औषधं असतात त्याचे 5-6 दिवस 7 दिवस त्याच्या मांसामध्ये, हाडामध्ये त्याचं गुणधर्म राहत असते. त्या औषधाचं जी पण इंजेक्शन केले आहेत, सलाईनी केले आहेत, गोळ्या औषध दिले आहेत, त्याचं गुणधर्म राहत असतात. व्यापाऱ्यांनी खरेदी केलं का व्यापारी काय करतात? डायरेक्ट मरून जाईल. त्यांना माहीत असते की आजारी आहे, याला आजार आहे, सगळ्या गोष्टी माहीत असतात. ती मरणार आहे हे पण माहीत असते. तरी पण ती कमी पैशात भेटतं म्हणून खरेदी केलेलं असतं त्यांनी कटिंगसाठी. आणि ती काय करतात? खरेदी केल्यानंतर डायरेक्ट कटिंग करतात आणि तुम्हाला किलोवरती विकतात. आता त्याच्या शरीरात जे गुणधर्म औषधाचं आहेत, ते औषधाचं गुणधर्म तुम्हाला घातक बनतात. आता कसं बनतात? आता 99% लोकं काय म्हणतात की शिजवल्यानंतर त्याच्या शरीरात काही राहत नाही, ते सगळं जळून जातं, नष्ट होतं, हे लोकांचं म्हणणं आहे. आणि त्या गोष्टीला मी पण सहमत आहे मित्रांनो. 99% जातं ह्याला पण मी गोष्टीला सहमत आहे. बरोबर, शिजवल्यानंतर ते निघून जातं. पण जी 1% मित्रांनो राहतं ना, ती तुमच्या शरीराला घातक बनतं. आता घातक कसं बनतं? तुम्हाला जर पहिलाच आजार असेल, जसं की TB म्हणा किंवा बऱ्याच काही BPच्या गोळ्या म्हणा, बऱ्याच काही जसं की गुडघेदुखी, पायदुखी, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या, जसे की किडनीच्या, लिव्हरच्या, बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत. त्या लोकं काय करतात? मटण खातात. प्रत्येकजण खात असते बरोबर, आणि मीही खात असतोय बरोबर. तर त्या गोष्टी काय असते की शरीराला घातक बनत जात असते. तुम्हाला पहिलाच आजार असतोय आणि त्या आजारामध्ये तुम्ही जर ते मटण खाल्लं तर ते तुम्हाला कुठं ना कुठं तुमच्या आजाराला त्या मॅच होत नसते आणि मग त्यामुळे तुम्हाला ती आजार आहे तो वाढत जात असतोय. आणि तुम्हाला जर आजार नसला ना तरी ती नवीन काहीतरी आजार काढण्याचं लक्षण उद्भवतं त्यातून बरोबर. तर अशा गोष्टी म्हणजे त्या औषधापासून साईड इफेक्ट होतात. आज 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या मुलीचं पाय दुखतात मित्रांनो. 5-6 वर्षाचा मुलगा म्हणतो छाती दुखते, मणका दुखतो, डोकं दुखतं बरोबर. आज 11, 12, 13 वर्षाच्या मुलाला अटॅक येतो. आता पहिली लोकं म्हणायची की काम काम जो माणूस काम करतो त्याला अटॅक येत नाही. पण आज काम करणाऱ्या व्यक्तीला पण अटॅक येतो. तर हेच आहे, लोकांच्या लक्षात येत नाही की काय गोष्टी आपण चुकी करतो या. मित्रांनो, ही तुम्हाला लहान गोष्ट वाटत असेल पण ही रिॲलिटी आहे. बाजारामध्ये भयंकर तुम्हाला जर रिअल परिस्थिती सांगितली ना, तर तुम्ही मटण खायचं सोडून द्याल. एक ती भयंकर परिस्थिती म्हणजे मी स्वतः डोळ्यानं बघितलंय की मेंढीचं डोळं असं झाकलेलं होतं. तिचं पाय हलत नव्हतं. ती अशी पूर्ण झोपलेली होती. तिच्या खाली पोटच हलत होतं नॉर्मली. तर अशा मेंढीचा व्यवहार झाला ₹600 ला.
आणि 600 रुपयाला व्यवहार झाल्यानंतर मित्रांनो त्या मेंढीचं काय होतं की ती डायरेक्ट त्यांचं जे दुकान असते त्या दुकानापर्यंत सहित घेऊन जात नाहीत, कारण का त्यांना पण माहीत असते की ही आता 5-10 मिनटात मरणार आहे म्हणताच काय करतात ते डायरेक्ट बाजारामध्ये तिचं नरडं सोडवलं जातं, बरोबर, आणि सोडवून हायसं ठेवलं जातं आणि ते दुकानवरती गेल्यानंतर ते उलगडलं जातं आणि मग ते तुम्हाला किलोवरती विकलं जातं. तर अशा परिस्थिती आहे त्या, म्हणजे पाक मरायला लागलेलं सहित सोडत नाही ते. आता बरेच मरणाचं सोडला म्हणला तुम्ही, बऱ्याच काही प्राणी येतात, जसं की कुत्रं चावलं, जखम झाली, एखादी लंगडं झालं, मांडीतनं पाय मोडला, तर असं पण भयंकर भयंकर प्राणी येतात मित्रांनो. जसं की एखाद्याच्या कासामध्ये दुधू वगैरे राहिलं तर बऱ्याच काही अशा जखमा वगैरे झालेले असतात, असं नाचल्यासारखं सल्ल्यासारखं असं असं काही प्राणी आलेलं असतं. तसलं सहित 1000, 1500, 2000 रुपयाला प्राणी घेऊन ते कटाई करून विकलं जातात आणि तुम्ही ते आवडीनं 750 रुपये, 700 रुपये, 800 रुपये किलोने ती आज आमच्या इकडे भाव 780 रुपये आहे मित्रांनो. 780 रुपये किलोनं म्हटलं तरी लोक ती आणून खातात, बरोबर, आवडीनं खातात, कारण का लोकांना हा माहीत नाही. आता त्यांचा धंदा कसा चालतो, तर काही लोकांचा असा धंदा आहे की एक नर आणि एक मादी, बरोबर. जसं की नराची ओळख कशावरनं तुम्ही ओळखता मित्रांनो, जसं की ती असा जिवंत असेल तर नर मादी कोण लहान मुलगा पण ओळखल, पण त्यांचं जर कटाई केली तर कोणी ओळखत नाही. नर कशावरून ओळखतो, तर नर ओळखता तुम्ही जसं की त्याचं जे अंडूल असते त्या अंडूला दिसलं का तुम्ही म्हणता नर आहे. आणि मादी कशावरून ओळखता, त्याला अंडूलं वगैरे काही नाही दिसलं तर तुम्ही म्हणता हे मादी आहे, बरोबर. तर काय केलं जातं, एक नर खपवला जातो आणि त्याचं जे अंडूलं असते ते अंडूलं काय करतात, त्या मादीला बारीक असं छिद्र तिच्या पोटाला पाडलं जातं आणि तिला ते अंडूलं बसवलं जातं, बरोबर, व्यवस्थितपणे आतून टाकं वगैरे घेऊन व्यवस्थितपणे असं फिट्ट ओरिजिनलसारखं असं बसवलं जातं. आता मित्रांनो ते तुम्हाला सांगायची गोष्ट लागत नाही, तुम्हाला पण माहीत आहे की 150 रुपयाची वस्तू आज 700 रुपयाला तुम्हाला विकायची म्हणलं तेवढी कला त्यांच्यामध्ये असती पण, बरोबर, पैसा कमवायचा म्हणलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला पाटीचं मटण म्हणजे मादीचं मटण सहित असं नर आहे म्हणून विकलं जातं. असं जसं की म्हाताऱ्या शेळ्या म्हणा, आजारी पडलेल्या शेळ्या, आजारी पडलेल्या मेंढ्या वगैरे अशा तुम्हाला विक्री केल्या जातात. 700 रुपये, 600 रुपये, 10-20 रुपये कमी रेट लावणार दुसऱ्यापेक्षा आणि तुम्हाला ती विक्री केल्या जातात आणि ती अगदी कमी दरामध्ये त्यांनी खरेदी केलेली असते मित्रांनो. आणि त्यापासूनच तुम्हाला जर पहिलाच आजार असेल मित्रांनो, जसं की शुगर असेल, BP असेल, बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला नाहीतरच आजार असू शकतो, त्या आजारामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचं इंजेक्शन वगैरे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट केलेलं जर ह्या असं बकऱ्याचं जर मटण वगैरे खाल्लं तर हे तुम्हाला साईड इफेक्ट आढळतात आणि जास्त तुम्ही आजारी पडता उलट. आणि तुम्हाला आजार नसतील तरी पण आजार होतात मित्रांनो. आता बऱ्याच 99% लोक म्हणतात आमचं पाय दुखतात, हे दुखतात, पाठ दुखतं, मणका दुखतं, तर असंच आहे मित्रांनो, तुम्हाला हे समजत नाही. आता तुम्ही म्हणताल मटण खायचं नाही का, मटण 100% खावा मित्रांनो, पण कसं खावा, ज्या दुकानात मटण खरेदी करायचं तुम्हाला त्यांना सांगा उद्या तुम्ही बोकड कापणार आहे ना, तर मला आधी तुमच्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करा, नाहीतर मला SMS करा किंवा मला कॉल करा भाऊ. हां, व्यवस्थित ओळखीच्या दुकानात जाऊनच डोळ्यासमोर कापूनच व्यवस्थितपणे ताज्या बोकडाचं मटण घ्या. आता ह्याला जास्त मागणी काय आहे की आजारी प्राण्याकडं, तर काय आहे की त्यांना प्रॉफिट भेटतं जास्त प्रमाणात, त्यांचं जरी थोडंफार जरी खपलं ना खपलं तरी नुकसान पण होत नाही त्यांचं. आणि चांगल्या प्राण्याला बाजारामध्ये रेट पण शेतकरी म्हणा जास्त म्हणतात, कारण का चांगला प्राणी जास्त किंमत असते मित्रांनो. कारण का आज 6 महिने वर्ष शेतकऱ्यानं स्वतःच्या लेकरासारखा सांभाळलेला असतोय, त्याला खुराक दिलेला असतोय, औषध पाणी दवा पाणी केलेला असतोय, त्याला चारा पाणी दिलेला असतो, तर त्याची किंमत पण तो सोन्यासारखी मागत असतो. कारण का हिऱ्यासारखा जपलेल्या प्राण्याला सोन्यासारखा दर पण शेतकरी हा मागत असतोय. आणि त्यासाठी हे जे काही व्यापारी आहेत, जे कटई मार्केट करणारे आहेत, हे स्वस्ताचा माल तुम्हाला विकतात. आणि तुमच्या लक्षात पण आलं पाहिजे की तुम्हाला हे इतकं भयंकर असतं, तुम्ही डोळ्यानं जर दृश्य बघितले ना तर तुम्ही म्हणचाल की तुम्ही मटण खायचं सोडून द्याचाल. इतकं भयंकर की ज्यांनी अशा असतात काही शेळ्या मेंढ्या म्हाताऱ्या, त्यांना उठता येत नाही, पायाशी अंग टाकून देतात. ज्यांना लकवा झाला आहे, ज्यांना कुत्रं चावलं आहे, कुणाला जखम झाली, कुणाला लांडगं चावलेलं असतं, कुणाचा मांडीतून पाय मोडलेला असतोय, 7-8-10 दिवस असा नाही का घांजार वास आलेला असतोय, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. तसं प्राणी कापलं जातात मित्रांनो. काही अशा जखमतनं आया वगैरे पडलेल्या असतात, असे प्राणीसहित कापून तुम्हाला हे केलेले असतात. काही प्राणी आता आजारी असंच नसतं की काही व्हायरल म्हणा आजाराने वगैरेच असं पडलेलं असतात, नाही, काही प्राणी असं माती वगैरे खडं खातात तर त्यांचे फुफ्फुस काळीज वगैरे असं सल्ल्यासारखं नासल्यासारखं झालेलं असतात. असे प्राणीसुद्धा हे व्यापारी 1000, 1500, 2000 रुपयाला खरेदी करतात आणि कापतात आणि तुम्हाला विकतात.
बरोबर. मादीचं असं करतात, की नर असल्यासारखं सेम करतात. म्हणजे जे नराचं अंडूल असते ते मादीला बसवतात आणि तुम्हाला नर आहे म्हणून विकतात मित्रांनो. तर अशी तुमची फसवणूक होती आणि तुमच्या शरीराशी खेळला जातो. मटण म्हणजे आणि तुम्ही आवडीनं आणून खाता मित्रांनो, बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत. तुम्ही लक्षपूर्वक म्हणजे कसं तर व्यवस्थित ओळखीच्या ठिकाणीच खात्रीशीरच खरेदी करा. डोळ्यानं स्वतः कापलेला बघा आणि मगच खरेदी करा मटण. नाहीतर घेऊ नका, कारण का 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदा दोनदा खायची गोष्ट आहे, सारखी खायची गोष्ट नाही मित्रांनो, बरोबर. त्यात उष्णता जास्त असते. तर तुम्ही असं म्हणजे व्यवस्थित चेक करूनच खरेदी करा. मी सांगितलेली माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.